श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजे येथील काशी विश्वेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने भक्तांनी मोठी गर्दी केली होती। या ठिकाणी पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांनी हजेरी लावली होती। तर दिवसभर कीर्तन, प्रवचन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। काशी विश्वेश्वर ट्रस्टच्या वतीने दिवसभर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले। आणि आनंदी हे असं गाव आहे, माय बापा महाराज सांगतात आनंदी हे या ठिकाणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली बारव होय, ज्यात 12ही महिने पाणी असते। निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचे आहे। पुंडलिका वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु काशी विश्वनाथ भगवान की जय। हा जे मंदिर आहे ते उभय रूपांचा सोहळा आहे। हा देव भक्ता समागम सोहळा आहे। हे काशीवरून आलेलं प्रतिकाशी दैवत आहे। काशीवरून आलेलं विश्वनाथ आणि हा काशीनाथ भक्त आहे। काशीनाथ भक्ताच्या सेवेला पाहून काशीनाथ विश्वनाथ देव आलेले आहेत काशीवरून। त्यांनी योग मार्गाने सेवा केली आणि त्यांना ते प्रसन्न झाले। बाबा तुला काय वर मागायचं असेल ते माग। त्यांनी सांगितलं माझ्या नगरीला चला। नंतर त्या देवाने सांगितलं तू पुढं बघून चला आणि मी माग तुझ्या येतो। नंतर हे भक्त पुढे निघाले आणि देव मागून आले। या ठिकाणी आल्यानंतर इथं गुप्त रूपाने 2 भुयार आहेत। इथं तपभूमी आहे। ही ह्या तपभूमीमध्ये एक अगस्ती ऋषीने तपश्चर्या केलेली आहे आणि या तपश्चर्यामध्ये देवाचं मन रमलं आणि इथं थांबले। या ठिकाणी असं पूर्व दिशेला देव आहेत आणि पश्चिमेला भक्त आहे। तर हे सगळं पश्चिमेला पाहून चालले होते। नंतर देवाने इथं थांबल्यानंतर भक्ताने सुद्धा इथं मागं वळून पाहिलं तर त्यांचं तोंड पूर्वेला आहे आणि विश्वनाथाचं तोंड पश्चिमेला आहे। इथं त्यांनी हातामध्ये कमंडलू आणली होती, म्हणजे तीर्थ आणलं होतं। ते तीर्थ श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारी अक्षरशः इथं म्हणजे ते दुधासारखं पाणी होतं। 3:30 वाजता ते 5:30 वाजेपर्यंत हा स्नानाचा पर्व काळ आहे। या ठिकाणी भजन कीर्तन आणि मोठा सोहळा चालत असतो। ह्या सोहळ्यामध्ये जेवढे सामील होतील त्या जीवांचा उद्धार होईल। पुंडलिका वरदेव हरि विठ्ठल श्री। मी सोन्या उपू बनसिवानी, अध्यक्ष काशी विश्वनाथ देवस्थान ट्रस्ट ढोरजा। आणि ह्या ठिकाणी आज महाशिवरात्रीचा पर्व काल आहे। ह्या महाशिवरात्री निमित्त 7 वाजल्यापासून आपण या ठिकाणी भाविकांना येणाऱ्या भाविकांना खिचडीचं आपण नियोजन केलेलं आहे। संध्याकाळी 9 वाजेपर्यंत कमीत कमी 2 लाख भाविक या देवस्थानला भेट देऊन जातात आणि या 2 लाख भाविकांचं आपण खिचडीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। उद्याच्याला सकाळी 9 ते 11 काल्याचं कीर्तन होणार आहे। या ठिकाणी काल्याच्या कीर्तनासाठी देखील भाविकांची मोठी गर्दी वाढते। या ठिकाणी आज आम्हाला असं जाणून आलं की पर्यटनमध्ये ज्यावेळेस देवस्थान बसलं त्या देवस्थान लोकांना भाविकांना जे कळालं तेव्हापासून भाविकांची गर्दी जास्त वाढलेली आहे असे आम्हाला दिसून येते। आणि विशेष म्हणजे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचा मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा पुढल्या भविष्यात आम्ही देवस्थानचं नाव उज्ज्वल करण्याचं काम करणार आहोत आणि देवस्थान पुढे भविष्यात मोठ्या ठिकाणी
मोठं म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक होईन असं आमचं ध्येय आहे, असं सर्व देव विश्वस्तांच्या वतीने मी सांगतो. प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, श्रीगोंदा.